कापूस उत्पादकांना मिळणार 131 कोटी. वर्षभरात कापसाला भाव मिळाला नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी 2 हेक्टरच्या मर्यादित व प्रति हेक्टर 5,000 रुपयांची शासन मदत देण्याची घोषणा विधिमंडळात केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,61,427 हेक्टरसाठी किमान 130.71 कोटीची शासन मदत मिळण्याची शक्यता आहे. 2 वर्षांपूर्वी कापसाला 13,000 रुपये क्विंटल भाव मिळाला होता. त्या तुलनेत वर्षभरात कापसाचे दर 7400 रुपयांवर स्थिरले. उत्पन्न कमी व त्यातच भावही मिळालेले शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. दरम्यान अधिवेशनात पणन मंत्री कापसाला हेक्टरी 5,000 रुपये शासन मदत देण्याची घोषणा केली. त्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मदतीचे निकष काय राहतील याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. गतवर्षी मान्सून विलंबाने सुरू झाला त्यानंतरही पावसाची ओढ राहिल्याने कपाशीच्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी आली. त्यातून कापसाचे भाव पडले. दरवर्षी प्रतिष्ठित शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली, परंतु 7,000 ते 7,300 रुपये क्विंटल दरम्यान भाव स्थिर राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय शासनही खरेदी पुरेशी झाली नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला होता. सोयाबीन उत्पादकांना मिळणार शासन मदत. गतवर्षी अत्यल्प पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. हमी भाव मिळालेला नाही. सोयाबीन उत्पादनास शासन मदत करणार असल्याचे पणन मंत्र्यांनी विधिमंडळात सांगितल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. आता कापूससाठी हेक्टरी 5,000 आणि 2 हेक्टर मर्यादित कापूस उत्पादनास शासन मदत देणार अशी ग्वाही मंत्री सत्तार यांनी दिलेली आहे.